तर मंडळी, तुमची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. काल तुम्ही भरभरून कमेंट्स केल्या, अशा कमेंट्स रोज आल्या तो बात ही कुछ और है. पण बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर आज खूप दिवसानंतर रम्याबाई दाखवल्यात. रम्या आणि पार्थ या दोघांचं बोलणं ऐकवलंय. आता पार्थ सुरुवातीला डॉक्टरांशी बोलतोय जीवाच्या फोनवर आणि मग फोनवर बोलल्यानंतर रम्या विचारते, काय रे पार्थ, डॉक्टर काय म्हणाले? पार्थ म्हणतो, काही नाही, त्याची काळजी घ्या, त्रास होऊ देऊ नका असं म्हणाले. मग लगेच रम्या म्हणते कशी, अरे बघ ना, आपल्या जीवाला त्रास होऊ नये असंच वाटतं रे आपल्याला. आपण असं काय होऊन बसलं रे जीवाच्या बाबतीत? हसत खेळत राहणारा आपला जीवा लग्नानंतर कसा राहायला लागला ना. बघ ना रे, त्याच्या चेहऱ्याची तर रया वगैरेच गेली आहे. मनामध्ये कसली तरी सोल घेऊन वावरतो तो नेहमी. म्हणजे असं वाटतं तरी आता त्याला ती जखम घेऊन वावरायचंय बघ. आता पार्थ म्हणतो, खरंय, या जखमेचे व्रण त्याला आणि आपल्याला ह्या वाईट दिवसाची आठवण करून देणार. पण ठीक आहे, झालं ते झालं, घडलं ते घडलं. पण मी आता त्याच्या बाबतीत काहीच वाईट साईड होऊ देणार नाही. एक मोठा भाऊ म्हणून मी कायम त्याच्या मागे सावलीसारखा असणार आहे. रम्या म्हणते, आय एम शुअर पार्थ, तू जीवाला काही होऊ देणार नाही. पण यु नो व्हॉट, मला ना जशी जीवाची काळजी वाटते ना, तशी मला राहून राहून काव्याची खूप काळजी वाटते रे. हिने स्वतःच्या लग्नाची काळजी केली तर जास्ती बरं होईल नाही का प्रेक्षकांनो. पण असो, आता पार्थ म्हणतो, तुला काव्याची का काळजी वाटते? रम्या म्हणते, अरे बघ ना, जीवा नंदिनी म्हणजे यांचं टेन्शन तर आहेच आपल्या मागे. जीवावर हल्ला वगैरे झाला, त्याने ते व्रण करून घेतलं आणि या सगळ्या घटनेनंतर काव्या तिच्या आयसच्या क्लासकडे लक्षच देत नाही रे. अरे बघ ना, अरे ती अभ्यासच करत नाही. म्हणजे आधी कसं तू तिला ड्रॉप वगैरे करायचास क्लासला, पण आता ती बाहेर पण जात नाही रे घराच्या. ती क्लास पण बुडवते तिचा. नाही म्हणजे मी बरोबर बोलते ना पार्थ? बघ ना रे, आधी तिला लग्न नकोसं वाटत होतं आणि आता अभ्यास पण नकोसा वाटतोय का? खरं तर रम्याच्या या बोलण्यात मला काही तथ्य जाणवलं नाही, पण काहीतरी आपला सीन आपल्याला दाखवायचा आहे. काव्य अभ्यास करते म्हणून आपल्या या दोघांचं बोलणं ऐकवलंय. मग पार्थ म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे. आपल्या बाबतीत अशा घटना घडतायत ना की त्या डिस्टर्ब होणारच. त्यांच्या जागी कोणी असो, त्या डिस्टर्ब होणारच ना. त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. अँड आय एम शुअर की त्या करतील अभ्यासाला सुरुवात. आता पार्थला 100% विश्वास आहे काव्यावर. मग रम्या म्हणते, अरे पार्थ, तू तिच्या बाबतीत शुअर आहेस ठीक आहे, पण काव्यानं तिच्या लाईफमध्ये सिरियस नाही आहे रे. म्हणजे बघ ना, जो माणूस आयुष्यात सिरियस असतो ना, तो असं डिस्टर्ब नाही राहत रे सतत सतत. आणि आजूबाजूच्या या अशा घडणाऱ्या गोष्टींचा स्वतःवर आणि स्वतःच्या अभ्यासावर कधीच परिणाम होऊ देत नाही असा माणूस. मला ना सतत काळजीच वाटते रे पार्थ. म्हणजे बघ ना, काव्या तिच्या आयुष्यात काही अचीव करू शकेल की नाही, आता असं टेन्शनच आलंय रे मला. म्हणजे बघ ना, तिला IAS वगैरे व्हायचंय म्हणते ती, त्याच्यासाठी तर केवढं डेडिकेशन लागतं. पण तिच्या हातात तर कधी पुस्तक सुद्धा नसतं रे पार्थ. आता काहीतरी चोंबडेपणा केल्यासारखा, गारणे केल्यासारखं आपलं ही त्याच्या कानात भरवून देते काहीतरी. पण आता पार्थ तिचं सिरियसली ऐकतोय असं दाखवलं खरी. पण ठीक आहे, थँक गॉड ती काव्या अभ्यास करताना दिसली त्याला, म्हणून आता त्याच्या मनाचं समाधान झालंय. आता रम्या आणि पार्थ असे चालत चालत एकमेकांशी बोलताय असं त्यांनी दाखवलंय. रम्या पार्थच्या डोक्यात असं काही भरवते आणि पार्थ जेव्हा पुढे जातो तेव्हा ती माघारी अशी हसायला लागते. आणि तेवढ्यात पार्थ आता त्याच्या खोलीजवळ पोहोचला आणि त्याने त्याच्या त्या रूमचा दरवाजा असा उघडला आणि बघतो तर काय, काव्या मॅडम समोर अभ्यास करताना दिसताय त्याला. आणि नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनो, हा सीन एवढा म्युझिकल रंगवला ना, डंचिक डंचिक करून की विचारू नका. आता आधी तर पार्थ जेव्हा ती खोलीचं असं त्याच्या रूमचं दार उघडतो ना, तेव्हा त्याला ही काव्या अभ्यास करताना दिसते आणि तो अचानक एकदम खुश होऊन जातो आणि मनाशीच हसायला लागतो. पण आता पार्थ हसतोय हे बघून रम्याला काहीतरी विचित्र वाटलंय, कारण ती त्याच्या माघारी आहे ना, अशी पाठी उभी आहे. आणि ती आता त्याच्याकडे बघून म्हणते, काय रे पार्थ, तू हसतोयस का? म्हणजे खूप वेळ हा सीन रंगवला बरं का. म्हणजे तो काव्याकडे बघतोय, मग हसतोय. मग ती रम्या हळूच मागून येते आणि म्हणते, काय झालं तुला हसायला? मग तो पार्थ असा आल्हाद बाजूला सरकतो आणि रम्याला समोरचं चित्र दाखवतो. त्यामुळे रम्याचा जळफळाट होऊन जातो आणि ती अशी पांढरी पिवळी पडते. काव्याला अशी अभ्यास करताना बघून तिला कसं तरीच होतं. बघा आता पार्थ त्या रम्याला म्हणतो, बघ रम्या, काव्या सरप्राईज द्यायला चुकत नाही बरं का. अगं काय म्हणाली होतीस मगाशी? काव्या अभ्यास करत नाही, त्यांना डेडिकेशन नाही आहे, त्यांची म्हणजे IAS होण्याची स्वप्न अचीव करू शकत नाही वगैरे वगैरे म्हणत होतीस ना मगाशी. पण रम्या बघच आता, काव्या त्यांची स्वप्न कशा अचीव करतायत ते.
असं म्हणून तो आता तिला मुद्दाम पुन्हा पुन्हा काव्याला दाखवत असतो आणि ती पण आधी बघते आणि मग या पार्थकडे रागाने बघते. आता पार्थला न कळणे इतपत काही तो वेडा नाहीये की रम्या मुद्दाम गाराणे करतीये काव्याचे. पण असो, आता ही रम्या त्या काव्याकडे अशी बघते, मग पार्थकडे बघते आणि तिथून निघून जाते. आणि पुन्हा इथे आपल्याला मालिकेचं शीर्षक गीत ऐकवण्यात येतंय, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि ते बऱ्याच वेळा ऐकवलं गेलंय कारण आता रम्या तिथून निघून जाते आणि 2 कडवे गाण्याचे ऐकायचेत आपल्याला. जेव्हा पार्थ काव्याकडे असा बघतोय, तसं पाहायला गेलं ना प्रेक्षकांनो, 10-15 मिनिटाच्या वर या मालिकेचा रिव्ह्यू होत नाही बरं का. एवढी अथक बडबड करावी लागते ना या रिव्ह्यूमध्ये, कारण एवढा म्युझिकल असतो हा रिव्ह्यू. नाहीतर मग आपला मागच्या एपिसोडचा अत्याचार. आता तो पार्थ किती वेळ पाहतोय बघा त्या काव्याकडे. ती काव्या तो चष्मा खाली करते, वर करते. बरं काय अभ्यास करते ते काही दाखवलं नाही आपल्याला, नुसतं UPSCचं पुस्तक दाखवलंय आणि हा आपला तिथे उभा राहून एकटाच मनाशी हसतोय. काय बाई माझी बायको अभ्यास करतीये, किती छान दिसतीये, असं काहीतरी बरंच चाललं असावं याच्या मनामध्ये. मी आपला अंदाज पंचे तुम्हाला सांगते, कारण आता हे गाणंच तुम्हाला ऐकायचं आहे ना किती वेळ, म्हणून असे या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ऐकवलेत आणि अशा पद्धतीने हा सीन इथे समाप्त झालाय. पण आता हा हसतो हसतो मनाशीच हसतो, त्याच्या मनात काय येतं कोणाच ठाऊक. आणि तसंही प्रेक्षकांनो, नवरे बायकांचं कौतुक मनातल्या मनातच करतात बरं का, समोर कौतुक करायची जरा भीती वाटते का काय कोणाच ठाऊक. पण असो, हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे. आता इकडे बघा जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत काय घडलं. आता काल आपण प्रोमो बघितलाच होता. नंदिनी आता आली आहे बाहेरून आणि आधीच ती टेन्शनमध्ये असते. आता ती जीवाला तिथे झोपलेलं बघते आणि कोणाच ठाऊक काय तिला कपाटात काहीतरी हवं असतं. मगाशी म्हणजे कालच्या भागात आपण पाहिलं होतं की जीवाने तो त्याचा आणि काव्याच्या हाताचा मोल्ड घेतला आणि तो असा आल्लाद कपाटात ठेवला. पण नंदिनी जेव्हा ते कपाट उघडते तेव्हा तो मोल्ड खाली पडतो आणि तुटून जातो. तिथे काचा काचा झालेल्या असतात. आता तो मोल्ड तुटल्यामुळे जीवाला जाग येते, तो झोपलेला असतो ना, आणि तो एवढा दचकून उठतो आणि त्या नंदिनीकडे रागाने बघायला लागतो. नंदिनी घाबरते आणि एक्सप्लेनेशन द्यायला लागते, जीवा जीवा सॉरी, अहो मी मुद्दाम नाही केलं, अहो मी कपाट उघडलं आणि ते अचानक खाली पडलं. आता जीवा वेड्या पिशासारखा ते सगळं आवरू लागतो तेव्हा त्याच्या हातात काच घुसते, पण तो प्रचंड बडबड करत असतो नंदिनीला, कशाला हात लावलास तू, काय गरज होती तुला तिथे जायची. नंदिनी म्हणत असते सॉरी जीवा, अहो खरंच चुकून झालं. जीवा म्हणतो तुझ्याकडून सगळंच कसं चुकून होतं ग, असं कसं सतत चुकत असतं तुझं. आता नंदिनी बिचारी सैरभैर होऊन जाते. जीवा म्हणतो का मागे लागलीस माझ्या आणि माझ्या वस्तूंच्या, का करतेस ग असं सगळं. जीवा ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यात त्याच्या हाताला काच लागते. आता ही नंदिनी म्हणते तुम्ही नका ना हात लावू, अहो मी उचलते ना. त्यावर जीवा चिडून म्हणतो अजिबात एकाही वस्तूला हात लावू नकोस, बाजूला हो बाजूला हो म्हटलं ना, आता ही आमची शेवटची आठवण होती ग. असं बोलून तो अचानक खूप हायपर होऊन जातो, म्हणजे टेन्शनमध्ये येतो तो. आणि नंदिनीला मात्र ते लागतं ना, कुठलीही बायको असो प्रेक्षकांनो, आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीच्या गोष्टी आपला नवरा एवढा जपून ठेवतोय म्हणल्यावर तिचं तर टाळकं सरकायला पाहिजे. पण नंदिनी बरीच शांत आहे यावेळेला, कमाल आहे तिच्या संयमाची. असो, आता जीवाने ते सगळं मोल्ड वगैरे पुन्हा जोडून पाहायचा प्रयत्न केलाय आणि त्याचा हा जो बालिशपणा सुरू आहे तो नंदिनी बघते आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. काय बोलणार प्रेक्षकांनो आता. समजणाऱ्याला इशारा काफी आहे. पण आता हा सिरियस सीन पाहिल्यानंतर हा मजेशीर सीन बघा, मी हा सीन प्रचंड एन्जॉय केलाय. तो जीवा वेड्या पिशासारखा ते मोल्ड तुटलेलं आणि त्या वस्तू आवरत असतो. आता इथे पहा, हा पार्थ काव्याला म्हणतो चष्मा, अरे वा वा वा, अभ्यास सुरू आहे वाटतं. त्यावर काव्या त्याची मजा घेत म्हणते इंटेरियर करतीये, मदत कराल का. पार्थ म्हणतो अरे वा, ही तर माझी फील्ड आहे, चला चला मी करतो मदत. काव्या आता उगाच ॲटिट्यूड दाखवत म्हणते जरा शांत व्हाल का प्लीज, तुम्ही काही मदत नाही केलीत ना तर ती माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मदत असेल. त्यावर पार्थ म्हणतो वा वा वा, तुमचं सेन्स ऑफ ह्युमर, आय लाईक इट. त्यावर काव्या म्हणते बट आय डोंट लाईक इट. मग तेव्हा पार्थ म्हणतो अरे मला हेच वाक्य बोलायचं होतं, आय डोंट लाईक इट. काव्या म्हणते पार्थ तुमचं वागणं मला आवडलं नाही म्हणून म्हटले मी आय डोंट लाईक इट. आता हा पार्थ पटकन एक चेअर घेतो आणि तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो सॉरी, चुकीचं बोललो का मी, त्रास झाला का तुम्हाला. काव्या आता त्याच्याकडे बघून म्हणते हो. आता पार्थ तिला बघून म्हणतो सो क्यूट. काव्या म्हणते काय बोललात. पार्थ बोलायला खूप हुशार आहे, अगदी नंदिनी सारखा. तो काय उत्तर देतो माहिती का, तो म्हणतो अहो अगदी तुम्ही माझ्यासारखंच क्यूट दिसता हो चष्मा लावल्यावर, म्हणजे माझा आणि तुमचा चष्मा सेम टू सेम. काव्या म्हणते अजून काय,
त्यावर पार्थ म्हणतो अहो चष्मा क्यूट आणि चष्माच क्यूट, अजून काय ना. त्यावर आता काव्या म्हणते हे रीडिंग ग्लासेस आहेत. पार्थ म्हणतो अहो रीडिंग ग्लास म्हणा नाही तर चष्मा म्हणा, बघणार तर त्या चष्म्याच्या काचेतूनच आहेत ना. असं बोलून ते त्या जोकवर तो बिचारा स्वतःच हसतोय. आणि आता पुढे पहा, आता सहज म्हणतो बर का पार्थ, चष्मा बिष्मा काव्या मजा आहे तुमची, मजा आहे बाबा मजा आहे. आता काव्या म्हणते चष्मा घातल्यावर काय मजा आहे. आता पार्थने खूप सुरेख उत्तर दिलं बरं का. पार्थ म्हणतो अहो त्याचं काय माहिती का, आई बाबांना लहानपणी एखादी वस्तू घेऊन आले आमच्यासाठी की आम्हाला काय म्हणायचे, ही वस्तू घ्या आणि म्हणायचे अरे पार्थ मजा आहे बाबा तुझी, अरे वा आजी वा मजा आहे तुझी. अहो म्हणून म्हटलं तुम्हाला चष्मा पाहून मजा आहे तुमची आ आ आ. पण आता ही काव्य एकदम सिरियस मूडमध्ये, म्हणजे हा एकदम टोकाच्या विनोदाकडे असतो आणि ही टोकाची सिरियस असते प्रेक्षकांनो. आता पहा ती एकदम सिरियस झालेली पाहून या पार्थला येतं टेन्शन. तो म्हणतो काय झालं काव्या, काय झालं, सॉरी मी काही जे बोललो ते तुम्हाला आवडलं नाही का. बाई किती काळजी घेतो प्रेक्षकांनो हा, म्हणजे बोलताना सुद्धा काळजी घेतो काव्याची. बापरे कमालच आहे. असा नवरा शोधायला कंदील, टॉर्च, मोबाईलच्या बॅटऱ्या काय काय घ्याव्या लागतील कोणास ठाऊक. नशिबानच बाई काव्या. आता तो सॉरी म्हणतो बरं का लगेच. मग काव्या म्हणते हे बघा मला ना अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही डिस्टर्ब करू नका, मला आवडत नाही कोणी डिस्टर्ब केलेलं. आता तरी सुद्धा हा बिचारा म्हणतो बरं बरं करा करा अभ्यास करा. आता उठून जात असतो आणि पुन्हा खाली बसतो आणि म्हणतो अहो एक गोष्ट सांगू का काव्या, तुम्ही अभ्यास करताय हे बघून खूप छान वाटलं आणि त्यापेक्षा जास्तीत छान वाटलं काय हे विचारा ना. अहो विचारा विचारा. आता काव्या काही त्याला विचारत नाही पण थोडा पॉज घेऊन म्हणते काय वाटलं. आता पार्थ म्हणतो अहो तुमचं पुस्तक सरळ आहे की नाही आज. आता पुन्हा ती काव्या एकदम अचानक टोकाची सिरियस होऊन म्हणते आता मला सरळ वाटेनेच चालायचंय, मागचे सगळे धडे पुसून ही पाटी मी नव्याने गिरवणार आहे. आता फुल फोकसने मी माझा अभ्यास करणार आहे. आता ती एवढी सिरियस बोलत असते ना, पण पार्थ मात्र म्हणजे गमतीच्या मूडमध्ये. आधी तर तो म्हणतो आता ऐकून छान वाटतंय काव्या, मागचं सगळं विसरून तुम्ही नवी पाटी गिरवताय, छान खूप छान. आता काव्या त्याच्याकडे बघते आणि मग पुन्हा तो मजेशीर मूडमध्ये जाऊन म्हणतो तुम्ही ना काव्या सेम माझ्यासारखे आहात. काव्या म्हणते अरे देवा. मग पार्थ म्हणतो अरे अरे वा असं म्हणायचंय का काव्या तुम्हाला. काव्या म्हणते नाही हो मला अरे देवाच म्हणायचं होतं. मी तुमच्यासारखी कशी असेल पार्थ, सांगाल का जरा मला. नाही म्हणजे तुमच्यासारखं माझ्यात काय आहे सांगा बरं. आता पार्थ म्हणतो अहो आता कशा तुम्ही सेम जिद्दीने अभ्यासाला लागल्यात, म्हणजे सेम टू सेम मी तुमच्यासारखा होतो. मी 10वी होतो ना तेव्हा मी एवढा अभ्यास केला की तुम्हाला काय सांगू. मी सांगतो तुम्हाला ऐका बरं का. आता हा किस्सा मोठा आहे. काव्या म्हणते नका सांगू, अहो तो किस्सा खूप मोठा आणि बोरिंग असणार आहे. आता पार्थ म्हणतो काव्या तुम्ही मला बोरिंग म्हणालात. काव्या म्हणते करू द्या ना अभ्यास, प्लीज करू द्या. पार्थ म्हणतो बरं बरं करा अभ्यास, तुम्हाला अभ्यास करायचा म्हणून शांत बसतोय मी. आता लगेच काव्या म्हणते करू द्या अभ्यास, माझा फ्लो तुटतोय. आता काव्याने असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो कॉफी करू का तुमच्यासाठी. काव्या म्हणते नको. मग पार्थ म्हणतो मग ते प्रोटीन शेक करू का. मग काव्या तरी म्हणते नको. मग पार्थ म्हणतो बरं बरं करा अभ्यास. आता पुन्हा जातो आणि माघारी येऊन तिला एक बुकमार्क देतो आणि म्हणतो कसा काय आहे ना काव्या, पान दुमडणं आणि आवडत्या व्यक्तीवर फिसकारणं चांगलं नसतं. तेव्हा हे बघा हे खास आणि स्पेशल बुकमार्क आहे माझ्याकडे, हे तुमच्यासाठी. तुम्हाला सांगू अहो माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास व्यक्तीने दिले हे मला. यावर एक सुंदर कविता आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. काव्या आता मानेने नाही म्हणते त्याला, पण तो म्हणतो ऐका तुम्हाला आवडणारच ही कविता ऐका. फुलं पाखरू वेड मनाच्या नादी लागून इथे तिथे उडतं. ऐका काव्या, फुलपाखरू वेड मनाच्या नादी लागून इथे तिथे फिरतं, पण कधीतरी स्वतःचं असं फूल शोधतं आणि मग सुखाचं नवं पर्व गाठतं. ही कविता कुठेतरी काव्याशी रिलेटेड आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. काव्याला आता तो ते बुकमार्क देतो आणि म्हणतो हे घ्या ठेवा बरं त्या पुस्तकामध्ये. कविता आवडली की नाही आवडली हे नंतर सांगा, पण ऑल द बेस्ट काव्या तुमच्या न्यू बिगिनिंगसाठी. करा अभ्यास करा. आता इतकं छान आणि गोड बोलणारा पार्थ पहिला आणि एकमेव मालिकेतला नवरा दिसतोय. म्हणजे तसं मालिकेत बरेच नवरे असे दाखवतात प्रेक्षकांनो, पण कधी कधी प्रत्यक्षात या गोष्टीचा संबंध जरा कमीच असतो. बघा आता या सीन नंतर पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय.
पार्थ तिथून निघून जातो. मग आता रिकामाच त्या वसुआत्याचा आणि रम्याचा सीन त्यांनी दाखवलाय. वसुआत्या शुगर फ्री आईस्क्रीम खात असतात. रम्याला म्हणतात, अगो रम्या कसलं भारी आहे बघ हे आईस्क्रीम, शुगर फ्री आहे, खाते का खाते? रम्या म्हणते, हे आई मला नकोय, तू खाय बरं ते आईस्क्रीम, मला नकोय. आता वसुआत्या तिला आग्रह करत असतात तेव्हा ती चिडून म्हणते, तुला कळत नाही का आई, सांगितल्यावर मला नको तर नको. मग वसुआत्या म्हणतात, चिडते कशाला मग एवढी, मगाशी पण काही जेवली नाही, चालली आली वर, का डाएट बीट सुरू केलं की काय रम्या? रम्या म्हणते, कशी जेवू, अगं ती काव्या जेवायला आलीच नाही. वसुआत्या म्हणतात, मग तिचा तुझ्या न जेवायशी काय संबंध आहे? अगं ती जेव नाही तर उपाशी मरो, आपल्याला काय करायचंय, तुला काय एवढं टेन्शन आलंय तिचं आणि इतका का पुळका करतेस तिचा? रम्या म्हणते, आई तुला माहितीये का ती जेवायला का आली नाही? वसुआत्या म्हणतात, का आली नाही? रम्या म्हणते, अगं जेवल्यानंतर झोप येईल म्हणून तिने डिनर स्किप केला, कळत कसं नाही तुला? ती अभ्यास करतीये ग, अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून करते ती हे सगळं. मग वसुआत्या म्हणतात, अगं काय बोलतीये, कोड्यात का बोलतेस, नीट बोल ना. रम्या म्हणते, अगं आई ती जिद्दीला पेटलीये, तुला कळत कसं नाहीये? ती अभ्यास करतीये, अभ्यासात रमायला लागलीये ती, म्हणजे ती ती पुढे जाऊन संसारात रमणार नाही याची काय गॅरंटी आई? अगं आई हे सिरियस मॅटर आहे, तुझ्या का लक्षात येत नाहीये? वसुआत्या म्हणतात, अगो बाई रम्या माझ्या काही लक्षातच नाही आलं ग. रम्या म्हणते, कसं तुझ्या लक्षात येणार, त्या आईस्क्रीम खाण्यात रमली आहेस ना तू. वसुआत्या म्हणतात, बरं बाई दिलं ठेवून, नाही रमणार आईस्क्रीम खाण्यासाठी, पण तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे ते सांगशील का? रम्या म्हणते, आई आता ना तिच्या अभ्यासात ना आपल्याला अडथळे निर्माण करायचे, तिच्या आयस होण्याच्या मार्गामध्ये एवढे काटे पेरायचे ना की तिचं ध्येय ती कधीच पूर्ण करू शकणार नाही बघ. त्यावर वसुआत्या म्हणतात, ए बाई रम्या तुझा विचार चांगला आहे, पण आपण दोघींनी मिळून तिच्या या आयस होण्याच्या ध्येयात कितीही काटे पेरले ना तरी तो पार्थ तिच्या या मार्गामध्ये फुलांचा सडा पेरेल. अगं आपण जे काटे पेरू ना ते काटे तिला दिसणार पण नाहीत आणि टोचणार तर अजिबातच नाही. हे बघ रम्या, काव्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जितकी धडपड करते, जितकी मेहनत करते, त्यापेक्षा कैक पटीने जास्ती मेहनत पार्थ करतोय तिच्या ध्येयापर्यंत तिला पोहोचवण्यासाठी. रम्या म्हणते, ए आई आता हे कशावरून सांगतेस तू? वसुआत्या म्हणतात, अगं आता मी आईस्क्रीम वर घेऊन येत होते ना तेव्हा मी पाहिलं पार्थ काव्यासाठी कॉफी करत होता किचनमध्ये. आता रम्या ते ऐकते आणि म्हणते, अरे वा आई कसली न्यूज दिली आहे तू, पार्थ काव्यासाठी कॉफी बनवतोय, अगं ग्रेटच आहे ही न्यूज. वसुआत्या म्हणतात, ग्रेट आहे, अगं काय शिजतंय काय तुझ्या डोक्यात? रम्या म्हणते, आई शिजत नाही, उकळतंय माझ्या डोक्यात, उकळतंय. आता पार्थ काव्यासाठी जी कॉफी उकळवतोय ना गॅसवर, त्या काव्यासाठी आता ती कॉफी पिऊन ती काव्य गाढ झोपी जाणार आहे. वसुआत्या म्हणतात, असं कसं होईल, तूच सांग अगं रम्या. मग रम्या त्या वसुआत्याला काहीतरी प्लॅनिंग ऐकवते जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये, नुसते या दोघींचे ओठ हलतायत असं काहीतरी दाखवलंय. पण आता बघा इकडे पार्थ जरा फनीच आहे प्रेक्षकांनो. आता तो कॉफी तयार करतोय त्या काव्यासाठी, पण कॉफी तयार करताना प्रचंड बडबडत असतो स्वतःच्याच मनाशी. आता ती कॉफी ना तो असा त्या कपामध्ये असं काहीतरी फेटतोय आणि म्हणतोय कसा, अरे वा काव्यासाठी मस्त कॉफी करायला हवी, म्हणजे लोक म्हणतील काव्या शिकली आणि देशमुखांची प्रगती झाली. पार्थ बिचारा त्या काव्यासाठी कॉफी करण्याच्या आनंदात असता क्षणी त्याला फोन येतोय आणि फोन वाजल्यावर तो विचार करतोय, अरे च्या आत्याचा फोन घरातल्या घरात, आणि वसुआत्याने त्याला फोन केला. आता रम्याने या जे मगाशी प्लॅनिंग केलं ना ते प्लॅनिंग त्यांचं सुरू झालंय. पार्थ म्हणतो फोन उचलून, आत्या अगं एवढ्या रात्री घरातल्या घरात का फोन करतेस मला? वसुआत्या म्हणतात, काय करणार बाबा, माझ्या भाच्याला काही घरातल्या घरात माझ्याशी बोलायला वेळ नाहीये म्हणून फोन केला. मग त्यावर पार्थ म्हणतो, ए आत्या एवढ्या रात्री अपरात्री टॉन्ट मारू नये भाच्याला. वसुआत्या हसून म्हणतात, बरं बाबा नाही मारत टॉन्ट, राहिलं कामाचं बोलू का आता? पार्थ म्हणतो, हो अगं बोल आत्या, कशाला फोन केला होतास? वसुआत्या म्हणतात, अरे आपली ती प्रॉपर्टी आहे ना त्या पेपरवर तुझी सही घ्यायची आहे बघ, आणि उद्याच ते पेपर आपल्याला जमा करायचे आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, अगं आत्या तुला हे आत्ता आठवतंय का, उद्या सकाळी बोलूयात ना त्या विषयावर. वसुआत्या म्हणतात, नाही रे बाबा सकाळी काही वेळ नसतो तुला आणि तू चालला जातो, तू आत्ता ये आणि माझ्या खोलीत येऊन सही कर बरं. पार्थ म्हणतो, अगं आत्या उद्या सकाळी द्यायचेत ना पेपर, मग सकाळी सही करायला असा किती वेळ लागणार आहे, मी येईल ना सकाळी तुझ्या खोलीत. वसुआत्या म्हणतात, नाही रे बाबा तू ये बरं आत्ताच्या आत्ता आणि सही कर, आणि तुला माहिती आहे ना कुठलीही कामं अर्धवट राहिलेली मला चालत नाही. अरे तू सही केली नाही तर मी रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करेल आणि मला टेन्शन येईल रे.
तसं मी आले असते बाबा तुझ्या खोलीत, पण माझे ना गुडघे दुखताय बाबा, का येऊ मी तुझ्या खोलीत, तसं सांग, काही हरकत नाही यायला मला. मग आता हा तिकडनं पार्थ म्हणतो, अगं नाही नाही राहू दे, तू नको येऊ आत्या, मी येतो तुझ्या खोलीमध्ये. असं म्हणून आता त्याने ते कॉफी करायचं सगळं सामान झाकून ठेवलंय आणि वसू आत्याच्या खोलीत चाललाय. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, ऐन वेळेला हे असले प्लॅनिंग सुचायची. म्हणजे बघा ना, वसू आत्याला प्रॉपर्टीचे पेपर काय भेटले, लगली पार्टची सही काय करून घेतात त्याच्यावर, काहीतरी बालिश प्लॅनिंग दाखवतात. पण असो, काहीतरी दाखवायचं म्हणून आता लगेच पार्थ गेल्यावर ती रम्या त्या किचनमध्ये येते आणि आता तिने त्या काव्याच्या कॉफीमध्ये भरपूर जायफळ घातलंय. बरं काय आता आता काय बोलावं प्रेक्षकांनो, आता त्या जायफळाचा केवढा वास येतो, त्या काव्याला वास नाही येणार का जायफळाचा? एक गोट घेतल्यानंतर ती पूर्ण कॉफी कशी पिईल? पण पहा, आता या रम्याने त्यात जायफळ मिळवलंय आणि म्हणते कशी, अगं काव्या, हे जायफळ मिळून मी तुझ्या बहिणीला हळदीच्या दिवशी झोपवलं होतं आणि तिचं लग्न मोडलं. आता तू कसा अभ्यास करते ना काव्या, ते मी बघतेच. बघ आता हे जायफळ कशी जादू करतं ते. आता त्या जायफळाची डब्बी हातात घेऊन किती वेळ पाहत बसते आणि बडबडत बसते आणि तेवढ्यात हा एपिसोड समाप्त होतो. आणि बघा पुढचा प्रोमो बघा. आता ही नंदिनी खूप टेन्शनमध्ये आहे आणि तिला धक्का बसलाय प्रचंड जीवाच्या अशा बालिश वागण्यामुळे. ती विचार करते हातात घेऊन ते मोल्डच्या काचा, माझा नवरा माझ्यासोबत जर खुश नसेल तर मी कशाला राहू त्याच्यासोबत. म्हणजे नंदिनी आता विचार करते, जर त्यांचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर ते माझ्यासोबत कसे खुश राहतील. आता असं असेल तर मला आता निर्णय घ्यावाच लागेल. आणि आता पार्थ या काव्याला म्हणत असतो, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, हे घ्या कॉफी, चेअर्स. आणि आता काव्या ती कॉफी पिते की नाही यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल. जीवाने नंदिनीसाठी ते घड्याळीचा अलार्म वाजवल्यावर त्याच्या लक्षात येतं की नंदिनी घरात नाहीये आणि घड्याळ तर घरातच आहे. ही काहीच न बोलता आज घरातून का निघून गेली असा प्रश्न जीवाला पडलाय. त्यामुळे मला प्रश्न पडलाय की नंदिनी घर सोडून गेली आहे की काय. हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता बघूयात पुढे या मालिकेत काय काय घडतंय. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड कसा वाटला सांगा हं, आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया. हो प्रेक्षकांनो, उद्या रविवार आहे, त्यामुळे या मालिकेचा उद्या एपिसोड आहे का मला कमेंट करून कळवा हं. म्हणजे असेलच, जूनमध्ये सगळ्याच मालिकांचे एपिसोड आहे, पण एक्झॅक्टली आहे का मला नक्की सांगा कमेंट करून. तशी मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेलच. तुमच्या कमेंट्समुळे मला जरा मदत होते. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. काळजी घ्या स्वतःची. उद्या भेटू. धन्यवाद.